गेल्या 3 महिन्यापासून म्हैसाळ योजनेचं पाणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळावं आणि ते पण टंचाई निधीतून मिळावं, पाणीपट्टी न करता याच्यासाठी आमचा 3 महिन्यापासून प्रत्येक ठिकाणी पाटबंधारे खात्यातले अधिकारी असू देत, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर साहेब असू देत, कलेक्टर साहेबांची इथं आमचं आंदोलन असू दे, अमरण उपोषण असू दे, अशा विविध माध्यमातून आम्ही मागणी केली होती। तसेच म्हैसाळ योजनेत फिरत असताना विठ्ठलदाजी ज्यांचं म्हैसाळ योजनेचे जनक आहे, तसेच राजाराम बापू असतील, वसंतदादा असतील, वसंतदादांपासून घोरपडे सरकार असतील, विशालदादा असतील, मनोजबाबा शिंदे असतील, माननीय आमदार मोहनराव शिंदे साहेब असतील, तसेच पतंगराव कदम साहेब असतील, आर राबा असतील, मदन भाऊ असतील, सरगर अण्णा असतील, घोरपडे सरकार असतील, या सर्वांनी आतोनात प्रयत्न करून म्हैसाळ योजनेचं एक हे रोपटं लावलं। त्यांची एक सगळ्यांची हीच भूमिका होती की दुष्काळग्रस्त जो पूर्व भाग आहे आपला, तो शेतकऱ्यांना पाणी मिळून सुजलाम सुफलाम व्हावा। परंतु गेल्या 6 महिन्यात ते 1 वर्षापासून आपल्याला दिसून येते की म्हैसाळ योजनेचे जे तांत्रिक विभागाचे जे अधिकारी आहेत, जाधव आणि साळे, यांचा भ्रष्ट कारभार आपल्याला 6 महिन्यापासून दिसतोय। काही काल आम्ही सलगरेमध्ये आम्ही गेलो होतो। सलगरेमध्ये विठ्ठलदाजींचं गाव ते जे जनक आहेत म्हैसाळ योजनेचे, तिथं गेले असता आम्हाला एक सुचवलं, तिथले विजय पाटील म्हणून होते की स्टंटबाजी करण्यासाठी होते, परंतु मला एक त्यांच्याकडून एक शिकायला सुद्धा मिळालं। त्यांनी आम्हाला एक स्वतःहून उदाहरण दिलं की या भ्रष्ट अधिकारी असतील तर आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात कारवाई करायला येणार। तर त्यांना कदाचित हे माहिती नसेल, हे भ्रष्ट जो अधिकारी आहे साळे, हा पालकमंत्र्यांचा पाहुणा आहे। त्यांना कदाचित ती गोष्ट माहीत नसल्यामुळे त्यांनी ओघात बोलून गेले अभ्यास न करता, परंतु त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करायला आम्ही तुमच्याबरोबर 100% येणार। तर त्यांच्या या सल्ल्यानं आम्ही आता हे जे बनावटी बिलं आहेत 48 लाख रुपयाची जाधव आणि साळेंनी संगनमताने केलेली होती, त्याचे पुरावे आम्ही काही दिवसामध्ये जनहित याचिका त्यांच्या विरुद्ध दाखल करतोय आणि विजय पाटलांना आम्ही त्यावेळी आमंत्रण करतोय की आमच्याबरोबर या जनहित याचिका दाखल करायला तुम्ही या। तसेच भ्रष्ट जे अधिकारी आहेत, आपण बघितलं की कालव्याचा प्रश्न असेल किंवा आज जतमध्ये विक्रमदादा असतील किंवा मठातले जे आपले महाराज सुद्धा आहेत किंवा सरपंच बरेच गावचे आहेत, त्यांनी रक्त द्यायला लागलेत आम्हाला पाणी द्या म्हणून, परंतु पाणी कुठेही अजून दुष्काळ भागाकडे पोहोचलेलं नाही आहे। त्याची कारणं अशी, 47 कोटीचा जो निधी शासनाने या म्हैसाळ योजनेच्या मेंटेनन्ससाठी दिला होता, तर त्याचे खासदार साहेबांनी 15 दिवसापूर्वी ज्यावेळी पाहणी केली, आत्तासुद्धा परवा दिवशी त्यांनी पाहणी केली, तर वॉलची जी मेंटेनन्स आहे, मोटर मेंटेनन्स आहे, पंप मेंटेनन्स आहे, 6 महिन्यापूर्वी जेवढे पंप चालू होते 47 कोट 48 कोट देण्याच्या आधी, तेवढे सुद्धा आत्ता नाही आहेत। म्हणजे वर्कमॅनशिप जी आहे, गुणवत्ता प्रकार जो आहे मेंटेनन्सचा, हा पूर्णपणे झिरो आहे। ह्या शासनाच्या पैशाचा आणि सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा पूर्णपणे चोरडा या अधिकाऱ्यांनी केलेला आपल्याला दिसून येते। काय खासदार साहेबांनी सांगितलं होतं या अधिकाऱ्यांना की तुम्ही प्रत्येक टप्प्यावरच्या अमुक पंप चालू करा, एका टप्प्याला 30 पंप आहेत 25 चालू करा, दुसऱ्या टप्प्याला 25 पंप आहेत तुम्ही 20 तर चालू करा, परंतु हे पंप सुद्धा चालू करत असताना गुणवत्ता प्रकार जो आहे हा कमी असल्यामुळे, मेंटेनन्स झिरो केल्यामुळे ते पाणी शिल्लक असताना सुद्धा म्हैसाळ योजनेचं पाणी हे गावोगावी जिल्ह्याभरात पोहोचत नाही। कारण की हे जे तांत्रिक विभागातले अधिकारी आहेत, ह्यांची गुणवत्ता प्रकार जी आहे कामाची ही शून्य झालेली आहे। ह्यांना फक्त हा पैसा यांनी खाण्यामध्ये घालवलेला आहे। ह्याचे पुरावे निश्चित आम्ही गेले 3 महिन्यापासून यात पाठपुरवठा करतोय। वरिष्ठ अधिकारी जे राज्याचे जीवने साहेब यांनी त्यांच्यावरती कारवाई करतो म्हटले, 5 आमदारांचे, तसेच विक्रमदादा सावंत असतील, माननीय जयंत पाटील साहेब असतील, सुमन वहिनी असतील, परत आपले मानसिंगराव नाईक असतील, विश्वजित कदम साहेब असतील, तसेच मनोजबाबा शिंदे असतील, विशाल पाटील साहेब असतील, या सर्व कारखानदारांनी आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला, परंतु तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांची कारवाई होत नाही। कारण की कुठंतरी त्यांच्यामध्ये साठेलोटा आहे आणि ज्या गावांमध्ये आम्हाला अशा पद्धतीनं अडवणूक काल झाली, आमचं तिथं जो आंदोलन होतं हे यशस्वी झालेलं आहे। कारण की मला 50 फोन आले तिथं गावकऱ्यांचे की माने साहेब आमच्या इकडे पाणी नाही आहे, पिण्यासाठी आहे, शेतीला पाणी नाही आहे, योजनेचं मिळालं नाही, तुमचा मुद्दा रास्त आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहे। आज आर्गेमध्ये आमचं उपोषण हे चालू आहे। उपोषणाचा भाग ज्या माणसांना समजतं
जे सुज्ञ आहेत, कुठल्याही पक्षपात न म्हणता त्यांनी आम्हाला इथं पाठिंबा द्यायला आले. सर्व पक्षीय आम्हाला पाठिंबा इथं मिळतोय. तसेच जबरदस्ती म्हणजे सत्तेत असताना कशी मक्तेदारी आणि शासनाचा होल्ड असताना शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवायचं आणि पाणीपट्टी जी आहे ही लाखो रुपयानं त्यांच्यावरती कशी लादायची, एक 7/12वरती जबरदस्ती चढवले. म्हणजे उद्या ही शेतकरी वर्ग कुठं लोन काढायला गेलं तिथं NOC मागतात, कुठेही कर्ज यांना कुठेही मिळत नाही, यांचा सिव्हिल खराब होतो. पाणी तर मिळालेलंच नाही आहे, परंतु पाणी ज्यावेळी मागायला जातो त्यावेळी 5,000 द्या, त्यावेळी 10,000 द्या, त्यावेळी सुद्धा एक्स्ट्रा पैसे मागायला जातात. 7,000वर जर 10,000 आता असतील, जर भरायला गेला शेतकरी वर्ग, आमचे शेतकरी बांधव, तर तिथं 50,000 भरा, लाख रुपये भरा, अशा पद्धतीनं जबराने ठेवलेलं आहे. परंतु पाणीपट्टी जी आहे ही लाखो रुपयानं आकारली जाते. आज आरग इथं बसलोय, आरगमध्ये सुद्धा पाणीपट्टी जी उतार्यावर चढवलेली आहे ही लाखो रुपयाने आहे. अशा पद्धतीनं एक अमानवीय, म्हणजे ज्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही, फक्त आपला उद्योग समूह सांभाळायचा आणि आपलेच बगल बच्चे सांभाळायचे, आपलेच पाहुणे जपायचे, अशा पद्धतीने सत्तेत असताना माज कसा करायचा हे या पद्धतीनं शेतकरी मेला जगला, आपल्याला काय देणं घेणं नाही, आपले बिस्लरी प्लांट चालू राहिले पाहिजे, आपण जगलो पाहिजे, अशा पद्धतीनं हे धोरण चालू आहे. आम्हाला जास्त काय बोलायचं नाही आहे, परंतु ही जी पाटबंधारा खात्याची भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी. आणि ज्या गावांमध्ये आज आरगमध्ये आहे, खटावमध्ये उद्या अमरण उपोषण होतंय, कारण की पाणीपट्टी जबरदस्ती उतार्यावरती चढवलेली आहे. पूर्ण शेतकरी वर्ग मिरज पूर्व भागातला पाण्यापासून कुठंतरी वंचित राहिलेला आहे, आपल्याला दिसून येतंय. पाण्यासाठी एक महिना, पिण्याच्या पाण्यासाठी अजून एक महिना वंचित आहे. फक्त काय कुठंतरी अंधभक्त या गावांमध्ये काही आपल्याला काल दिसलं की अभ्यास करून, कोणतेही अभ्यास न करता स्टंटबाजी करू, असं करू, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जनता ही आता जागी झालेली आहे. कुठंतरी शासनानं सुद्धा याची दखल घेऊन जनतेला कुठंतरी ही जी आमची महामानवच म्हणायची ही की जनतेसाठी जी झटतो हा महामानव, तर हे मी नावं सगळ्यांची सांगितलेली आहेत. हे जनक होते, ह्यांनी खूप लोकांसाठी झटले, मिरज पूर्व भागातले असू दे, जिल्ह्यातले असू दे, की पाणी मिळावं. परंतु या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ह्यांनी जे रोपटं म्हैसाळ योजनेचं लावलं, या म्हैसाळ योजनेचं रोपटं कुठंतरी ह्यांच्यापासून दुर्लक्ष होतंय आणि त्या रोपटं व्यवस्थित वाढत नाही हे आपल्याला दिसून येतंय. त्यामुळं लवकरात लवकर ह्याच्यावरती जर निर्णय झाला नाही, आज आम्ही इथं आहोत, उद्या दुसऱ्या गावात आहे, ज्या ज्या टप्प्याला जाणारच आहोत, ह्याच्यावर जर दखल घेतली नाही तर जनआक्रोश हा पूर्णपणे मोठा होणार आहे. आणि मी शासनाला तातडीनं तुम्हाला एक चेतावणी देतो, आवाहन करतो, जर शेतकरी बांधवांना जिथं पाणी मिळालं नाही, जर तुम्ही जबरण पाणीपट्टी आकार करत असाल, त्यांच्या उतार्यावरती जबरण पाणी जर पाणीपट्टी लावलाय, ती जर लवकरात लवकर निर्णय घेऊन मागे घेतलीच नाही, पाटबंधारा खाता असू दे, आमदार साहेब असू दे, खासदार साहेब, प्रत्येक गावातनं प्रत्येक गाव बंद होऊन एक खूप मोठं जन आक्रोश आंदोलन तुम्हाला इथून पुढे दिसायला मिळेल. मी जे म्हटला की आमच्याकडे व्हिडिओज आले तुमच्याकडं, ते व्हिडिओज माझ्याकडे ऑलरेडी होते. मी एकच बोलेन, मी काय कोणाला कुठला पक्षाचा विषय नाही आहे हा. सर्व पक्षीय तुम्ही बघता इथं सर्व पक्षीय माणसं बसलेत का, कुठंतरी शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं काम प्रशासनाकडून करत आहे, कळत न कळत. परंतु जे पाणीपट्टी आता आकारली जात आहे जबरण उतार्यावर चढवून, ती कोणत्याही परिस्थितीत त्याचा निकाल लावावा असं आमचं म्हणणं आहे. आणि राहिला विषय सलगरेचा, कुठल्याही बोगस धमक्या किंवा ह्याच्यावरनं आम्ही थांबण्याचं आमचं रत्न नाही. आम्ही संघर्षातनंच आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि आम्ही आमचं हक्काचं पाणी मागतोय. कोणाचं काय चोरून आणून हे नाही, पैसे तुम्ही भरून घेताय ते घेताय. त्यामुळं शेतकरी वर्ग पूर्णपणे या गोष्टीवर नाराज आहे. पाणी मिळत नाही, परंतु पाणीपट्टी तुम्ही हो म्हणून आकारताय. अधिकारी येतात, जबरदस्ती पाणीपट्टी भरा. अहो साहेब, पैसे भरायला लागलेत सगळीजण, तरी तर पाणी द्या. टंचाई निधीतून बोगस आश्वासन द्यायचे, टंचाई निधीतून आम्ही पाणी देतो. तुम्ही मराठा क्रांती मोर्चा, मराठा आरक्षणाच्या जिरंगे पाटील साहेबांना सुद्धा फसवलंय साहेब. तुम्ही तुमच्यावर काय म्हणून विश्वास ठेवायचा. त्यामुळं जोपर्यंत या सरकारनं कॉन्क्रीट एव्हिडन्स देत नाहीत कुठल्याही निर्णयाचे, नुसतं बोगस आश्वासनं एवढे कोटी खर्च केले, तेवढे कोटी खर्च केले, साहेब पाणी तर द्या हो. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. शेतकऱ्यांना मारण्याचं काम चालू आहे तुमचं, जरा तरी सुदबुद्धी मिळावी. मी मागील बाईटमध्ये जरा सुद्धा सुदबुद्धी या व्यक्तिमत्वांना नाही आहे. कुठंतरी फक्त भ्रष्टाचारामध्ये स्वतःचं घर भरलं पाहिजे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मेलं तरी यांना काही देणं घेणं नाही आहे. आणि सलगरेसारख्या ठिकाणी विजय पाटलांनी काल बाईटमध्ये सांगितलेलं आहे, हे जर अधिकारी भ्रष्ट असतील तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती आम्ही कारवाई करणार. लवकरात आम्ही जनहित याचिका या बनावटी बिलाच्या संदर्भात आम्ही करतोय. तर विजय पाटलांनी त्यांना मी निमंत्रण त्यावेळी देईन.
त्यांना माहीत नाही आहे पालकमंत्र्यांचे ते अधिकारी पाहुणे आहेत म्हणून त्यांनी ओघात बोललेत, तर त्यांनी दिलेला शब्द 100% ते पाळतील असं मला विश्वास आहे त्यांच्यावरती. एवढंच मी बोलतो.